Hello everyone. Let's practice daily using these sentences. And our first sentence is माझ्याशी खोटे बोलू नको. माझ्याशी खोटे बोलू नको. हे सेंटेन्स काय होणार आहे? Don't lie to me. Don't lie to me. Don't lie to me. माझ्याशी खोटे बोलू नको. इथे डोंट टॉक लाय टू मी किंवा डोंट स्पीक लाय टू मी असं बोलायची काही गरज नाहीये, कारण लाय या शब्दाचा अर्थच आहे की खोटे बोलणे. याच्यासाठी स्पीक किंवा टॉक जोडण्याची गरज नाही. सिंपल आपण बोलू शकतो डोंट लाय टू मी मीन्स माझ्याशी खोटे बोलू नको. सपोज तुम्हाला बोलायचं आहे की त्याच्याशी खोटे बोलू नको, तर तुम्ही काय बोलणार आहात? डोंट लाय टू हिम. डोंट लाय टू हिम. तुम्हाला जर बोलायचंय की तिच्याशी खोटे बोलू नको, तिच्याशी खोटे बोलू नको, तर तुम्ही काय बोलणार आहात? डोंट लाय टू हर. डोंट लाय टू हर. तिच्याशी खोटे बोलू नको. सपोज तुम्हाला असं बोलायचं आहे की आईशी खोटे बोलू नको, आईशी खोटे बोलू नको किंवा आईसोबत खोटे बोलू नको, तर तुम्ही काय बोलणार आहात? डोंट लाय टू मॉम. or you can say don't lie to mother. माझ्याशी खोटे बोलू नको. Don't lie to me. त्याच्याशी खोटे बोलू नको. Don't lie to him. तिच्याशी खोटे बोलू नको. Don't lie to her. आईशी खोटे बोलू नको. Don't lie to mom, or you can say don't lie to mother. The next sentence is ती माझ्याशी खोटे बोलली. ती माझ्याशी खोटे बोलली. She lied to me. She lied to me. ती माझ्याशी खोटे बोलली. सपोज तुम्हाला इथं बोलायचं आहे की तो माझ्याशी खोटे बोलला, तर तुम्ही काय बोलणार आहात? He lied to me. He lied to me. तो माझ्याशी खोटे बोलला. नेक्स्ट सेंटेन्स, मी खोटे का बोलेन किंवा मी खोटे का बोलू? Why would I lie? Why would I lie? Would I lie? Why would I lie? मी खोटे का बोलेन किंवा मी खोटे का बोलू? Why would I lie? किंवा जर तुम्हाला इथे बोलायचं आहे की ती खोटे का बोलेल किंवा तो खोटे का बोलेल, तर तुम्ही काय बोलणार आहात? Why would he lie? Why would he lie? तो खोटे का बोलेल. जर तुम्हाला बोलायचं असेल ती खोटे का बोलेल, तर तुम्ही काय बोलणार आहात? Why would she lie? The next sentence आहे मला खोटे बोलणे आवडत नाही. मला खोटे बोलणे आवडत नाही. I don't like lying. I don't like lying. I don't like lying. मला खोटे बोलणे आवडत नाही. सपोज तुम्हाला बोलायचं आहे त्याला किंवा तिला खोटे बोलणे आवडत नाही, तर तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? She doesn't like lying. Like lying. She doesn't like lying means तिला खोटे बोलणे आवडत नाही. तुम्हाला त्याला खोटे बोलणे आवडत नाही बोलायचं असेल, तर तुम्ही काय बोलू शकता? He doesn't like lying. त्याला खोटे बोलणे आवडत नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू माझ्याशी खोटे कसे बोलू शकतोस? सपोज तुमच्यासोबत एखादी व्यक्ती खोटं बोलली असेल, तर तुम्ही त्याला बोलता तू माझ्याशी खोटे कसे बोलू शकतोस? तर ते इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? हाऊ कॅन यू लाय टू मी? हाऊ कॅन यू लाय टू मी? हाऊ कॅन यू लाय टू मी? तू माझ्याशी खोटे कसे बोलू शकतोस? देन नेक्स्ट, ती खोटे बोलत नाहीये. ती खोटे बोलत नाहीये. शी इज नॉट लाइंग. शी इज नॉट लाइंग. शी इज नॉट लाइंग. ती खोटे बोलत नाहीये. किंवा जर तुम्हाला बोलायचं असेल की राम खोटे बोलत नाहीये, तर तुम्ही काय बोलू शकता? राम इज नॉट लाइंग. राम खोटे बोलत नाहीये. किंवा जर तुम्हाला बोलायचं आहे की मी खोटे बोलत नाहीये, तर तुम्ही काय बोलू शकता? आय एम नॉट लाइंग.
खोटे बोलत नाहीये, शी इज नॉट लाइंग. राम खोटे बोलत नाहीये, राम इज नॉट लाइंग. मी खोटे बोलत नाहीये, आय एम नॉट लाइंग. आय सोबत नेहमी एम येतं, सो आय एम नॉट लाइंग.